नमस्कार मित्रांनो, संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पंचायत राज या घटकावर प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न पहा पहिला, महाराष्ट्रातील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील पंचायत राज हे वसंतराव नाईक या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. दुसरा प्रश्न बघा, नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणून संबोधले जाते? तर मित्रांनो, नगरपालिकेच्या अध्यक्षाला नगराध्यक्ष असे म्हटले जाते. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? तर पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश जो आहे तो लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 24 एप्रिल. मित्रांनो, 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे कोणती संस्था? तर पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्य करणारी संस्था ही जिल्हा परिषद ही आहे. कोणती संस्था आहे? जिल्हा परिषद ही संस्था सर्वोच्च स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. तर महाराष्ट्रात कुठे पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? राज्यघटनेच्या राज्य सूची या घटकामध्ये या सूचीमध्ये त्याचा समावेश होतो. योग्य विधान निवडा. नगराध्यक्ष हा नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 35 असते. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. नगर परिषदेची निवडणूक दर 6 वर्षांनी होते. तर मित्रांनो, याचा योग्य पर्यायाचा अंदाज तुम्ही लावा. याचे बरोबर उत्तर आहे नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. तर ऑप्शन नंबर 3 हे आपले योग्य उत्तर आहे. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ग्रामपंचायत स्थापन करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य सरकारला आहे. लक्षात राहू द्या, कोणाला आहे? राज्य सरकारला हा अधिकार आहे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण जे असते ते कोणाचे असते? तर बघा, तहसीलदार, प्रांत, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी. याचे योग्य उत्तर येईल गट विकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते ग्रामसेवकावर. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज टिंबटिंब पाहते. तर शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथील कामकाज कोण पाहते? तर बघा, तेथील कामकाज पाहत असते नगरपंचायत. कोण? नगरपंचायत तेथील कामं पाहत असते. गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती असते सत्ता? तर मित्रांनो, ही सत्ता असते ग्रामसभा. ग्रामसभेमध्ये गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेतला जातो. सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2023 साठी हा प्रश्न विचारला होता. तर मित्रांनो बघा, सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती बघा 10वी उत्तीर्ण इतकी पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर बघा, हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक करत असतो तहसीलदार. लक्षात राहू द्या, कोण करतो? तहसीलदार. टिंबटिंब ही राज्यातील 28वी महानगरपालिका नव्याने बनली आहे. तर मित्रांनो, इस्लामपूर जी ही महानगरपालिका आहे ती 28वी महानगरपालिका नव्याने बनलेली आहे. ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? तर मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? तर 7 ते 17 इतके सदस्य ग्रामपंचायतमध्ये असतात. महाराष्ट्रात टिंबटिंब पासून पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली. तर मित्रांनो, 1 मे 1962 पासून पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेची महाराष्ट्रात पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती? तर मित्रांनो, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना जी होती ती बलवंतराय मेहता समितीने मांडली होती. पंचायत समितीचा कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव पुढीलपैकी कोण असतो? तर मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो गट विकास अधिकारी. लक्षात राहू द्या, गट विकास अधिकारी. टिंबटिंब ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय.
तर मित्रांनो, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते स्थायी समिती. लक्षात राहू द्या, कोणती? स्थायी समिती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी. लक्षात राहू द्या, कोणते? जिल्हाधिकारी. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर मित्रांनो, ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? तर बघा, प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष, 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक किंवा यापैकी नाही. तर मित्रांनो, ग्रामसभेत 18 वर्षावरील संबंधित गावातील जे नागरिक असतात त्यांचा ग्रामसभेत समावेश होतो. जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात? तर जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून जिल्हाधिकारी हे काम करत असतात. लक्षात राहू द्या, जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून काम करतात. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि यापुढे कोणत्या विषयावर टेस्ट घ्यायची ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.